श्लोक 3. पश्येतां पाण्डुपुत्राणामाचार्यमहतीं च मुं व्यूढान् द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता. अर्थ: हे आचार्य, आपला बुद्धिमान शिष्य द्रुपद राजाचा पुत्र धृष्टद्युम्न आहे. त्याने पांडवांच्या सैन्याची व्यूहरचना केलेली आहे. तो पांडवांचा सेनापती आहे. विवरण पाहूया. आचार्य द्रोणाचार्य हे पांडव व कौरवांचे गुरु आहेत. त्यांना आदरपूर्वक आचार्य म्हणून दुर्योधन जणू आठवण करून देत आहे की आपण तर आम्हा सर्वांचे गुरु आहात, पण पांडव आपल्यासमोर शत्रू म्हणून लढण्यासाठी सज्ज झाले आहेत. हे लक्षात घेऊन आचार्यांनी तो जुना प्रेमभाव सोडून द्यावा आणि कौरवांसाठी मनापासून युद्ध करावे. तव शिष्येण धीमता. कौरव पांडवांप्रमाणेच द्रोणाचार्यांनी द्रुपद राजाचे विनंतीस मान देऊन त्याचा पुत्र धृष्टद्युम्न ह्यालाही धनुर्विद्या शिकवली होती. हा द्रुपदपुत्र शूर तर आहेच, पण तो बुद्धिमानही आहे. त्याने जणू तुम्हाला मारण्यासाठीच तुमच्याकडे विद्या शिकली आहे. तुमची विद्या तुमच्यावरच तो उलटविणार आहे आणि पुढे युद्धात त्याचेकडूनच द्रोणाचार्य मारले गेले. द्रुपदपुत्र येथे धृष्टद्युम्नाचे ऐवजी दुर्योधनाने मुद्दामच राजा द्रुपदपुत्र असा शब्दप्रयोग केलेला आहे. द्रुपद व द्रोण हे एका गुरुकुलात शिकलेले बालपणाचे मित्र, पण द्रुपदाने मोठेपणी ती मैत्री झिडकारली. त्याने द्रोणाचार्यांना दरिद्री ब्राह्मण म्हणून भर दरबारात हिणवले, त्यांचा अपमान केला. पुढे द्रोणाचार्यांनी या अपमानाचा बदला घेण्यासाठी त्यांच्या शिष्याकडून द्रुपद राजाचा पराभव केला आणि त्याला बांधून आणले व त्याचे अर्ध राज्य घेतले आणि त्याला सोडून दिले. अर्थात हा अपमान द्रुपद राजा विसरणार नव्हता आणि त्या अपमानाचा बदला घेण्यासाठी आणि द्रोणाचार्यांना मारण्यासाठी द्रुपद राजाने एक विशिष्ट प्रकारचा यज्ञ याज व उपयाज या ऋषींकडून करवून घेतला. या यज्ञातून त्यांना पुत्रप्राप्ती झाली. तोच पांडवांचा सेनापती धृष्टद्युम्न आहे. याच यज्ञातून एक कन्या निर्माण झाली, ती याज्ञसेनी म्हणजेच द्रौपदी. हिचा कौरवांनी भर सभेत अपमान केला होता आणि कदाचित हे सुद्धा या युद्धाचे एक मोठे कारण आहे. वर सांगितलेले याज व उपयाज्य हे 2 ऋषी मोठे वैज्ञानिक होते. त्याला यज्ञकुंड म्हटले आहे. ते एक प्रकारचे विज्ञान पात्र होते. यामध्ये फक्त पुरुष बीजापासून निर्मिती करण्यात आली होती. इतकेच नाही तर या पुत्राची निर्मिती एका विशिष्ट हेतूसाठी केलेली होती. द्रुपद राजाला शूर व बुद्धिमान पुत्र हवा होता. तशी अट त्याने या ऋषींना घातली होती आणि ती त्या दोघांनी मान्यही केली होती. हवा तसा पुत्र देण्या इतके विज्ञान त्यांना अवगत होते. आपल्या काळात मुलगा किंवा मुलगी असे टेस्ट ट्यूब बेबीद्वारे निर्माण केले जाते, पण यात नेमके हवे तेच होते असे घडत नाही. येथे हे भारतीय वैज्ञानिक अतिशय श्रेष्ठ असे होते. ही सर्व माहिती मी डॉक्टर प.वी. वर्तक यांच्या पुस्तकातनं येथे उद्धृत केलेली आहे. पांडवांचे सेनापतीपद त्यांनी स्वीकारून त्यांच्या सैन्याची व्यूहरचना अशा प्रकारे केली आहे की त्यांची संख्या कौरवांच्या सैन्यापेक्षा कमी असली तरी ती खूप आहे असे भासत होते. तिचे आपण निरीक्षण करावे. ते सर्वजण युद्धासाठी उत्सुक आहेत, पण आपण त्याविषयी लवकरात लवकर निर्णय घेऊन त्यांचेवर विजय कसा मिळवता येईल याचाही विचार करावा. अशा प्रकारची विनंती करून दुर्योधनाने पांडव सेनेतील वीरांचे पुढील श्लोकात वर्णन केले आहे. ते आपण पुढील भागात पाहू. धन्यवाद.